जीवेचे कानेना परी हे आवडे नारायणा, वाढवावे हे उत्तर काही लाज कर कर, कोठे वाया गेले शब्द उत्तम चांगले, तुका म्हणे बाळा असता तो प्रिय खेळा. देवा, आमच्या जीवाची आवड काय आहे हे तुम्हाला माहीत नाही का? प्रेमाच्या वचनांची आवड तुम्हाला आहे. काहीतरी कारण करून उत्तर वाढवावे, लाडाने लाजेकाळजीसाठी कटकट वाढवावी हे तुम्हाला फार आवडते. देवा, मी चांगल्या शब्दाने जी तुमची स्तुती करीत आहे ती काय पूर्णपणे वाया गेली? तुकाराम महाराज म्हणतात, मुलांना खरोखर खेळच प्रिय असतात. ओढविले अंगू आता करुणी घ्यावी सांगू, काय पूजा ते मी नेने जाणावे जी सर्व जाणे, पोटाली बाळू त्याचे जाणावे सकळू, तुका म्हणी हरी व्हावे जी कढीवरी. देवा, मी सर्व देहच तुम्हाला समर्पण केला आहे. आता सर्व काही यथासांग परिपूर्ण करून घ्यावे. तुम्ही सर्व काही जाणणारे आहातच, मी मात्र तुमची पूजा कशी करावी हे जाणत नाही. जे मूल आपल्या पोटी आले आहे त्याचे सर्वस्व आईला माहीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणेच देवा तुम्ही मला कडेवर घेऊन वागवावे. शेवटीची हे विनंती पाय चित्ते राहावे, ऐशे करा कृपा जाणू तुम्हा म्हणू सन्निध, भाग्याविन कैचे भेटी नव्हे तुटी चिंतने, तुका म्हणी कळसाले हे विठ्ठले परिसावे. जेव्हा तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये सातत्याने राहतील, नेहमी माझ्या चित्तामध्ये तुमचेच पाय राहावे हीच एक माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे. माझे मन तुमच्याजवळ सदैव असावे अशाच कृपेचे दान मला द्या. भाग्य असल्याशिवाय तुमची आमची भेट होणार नाही. तुमच्या पायाचे चिंतन मी करीत असल्यामुळे तुमचा वियोग आता मला होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे शेवटचे बोलणे असल्यामुळे देवा तुम्ही ते ऐकावे. करून या शुद्ध म्हणू नारायण स्मरावा, तरीच हा तरी जे सिंधू भवबंधू तोडून या, तेथे सरे शुद्ध साचे अंतरीचे बीजते, तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते होयो. आपले मन शुद्ध करावे आणि मन शुद्ध करून देवाचे स्मरण नित्य करीत राहावे, तरच या भवसागरामधून तरुण जाता येते आणि संसार पाश तोडून टाकता येतात. अंतकरणामधील शुद्ध आणि खरे बीज याच ठिकाणी फलद्रूप होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मिठाचा खडा पाण्यात टाकल्याबरोबर तो विरघळून जातो, जलमय होतो. त्याप्रमाणेच आपले मन त्या श्रीहरीशी एकरूप करावे. जिकडे पाहे देव ऐसा भाव दे काही, काय केलो एको देशी गुण दोषी संपन्न, पडे तेथे तुझ्या पाय करी वाया नवजेते, तुका म्हणे विषमी सारी ठाणे धरी जीवासी. देवा, मी जिकडे पाहीन तिकडे मला देवाचीच रूपे दिसतील असा काही समत्वाचा भाव मला द्या. अनेक प्रकारच्या गुणदोषांनी संपन्न असल्यामुळे मी एकदेशी बनलो आहे. मी तुमच्या पायावर मस्तक ठेवीन, येथून ते वाया जाईल असे तुम्ही करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनामधील सर्व काही विषम भाव दूर करून त्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करून राहा. जिकडे जाय तिकडे सवे आता यावे यावरी, माझ्या अवघ्या भांडवला तू एकला झालाशी, आता तुझी धराझणी पायाहुनी वेगळी, तुका म्हणी आता देवा नका गोवा यावरी. देवा, मी जिकडे जाईन तिकडे तुम्ही माझ्या बरोबर या, कारण आता तूच माझे एक भांडवल राहिला आहेस. तुम्ही मला स्वतःच्या पायापासून कदापि दूर ठेवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मला कोणत्याही गोत्यामध्ये गुंतवू नका. स्मरता का घडे नासू विष्णुदासू यावरी, ऐशी सीमा झाली जगी तरी मी वेगी अनुसरणू, धरिले ते निवडे आता न घडे चित्ता वेगळे, तुका म्हणी नाश नाही पुराणेही गरजते. देवाचे एकदा दास्यत्व केल्यानंतर त्याचा कधीही नाश होत नाही. याच्या कीर्तीची सीमा या जगामध्ये अशा प्रकारची असल्यामुळे मी मोठ्या तोरेने त्याला अनुसरून राहिलो आहे. आता याचे रूप मी जे काही चित्तामध्ये धारण केले आहे ते तेथून मला वेगळे काढता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाचे दास्यत्व करणाऱ्यांचा कधी सुद्धा नाश होत नाही अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत. आधी नाही कळू आला हा उपाय, नाही तरी काय चुकी होती,
घाली तो पायासी मिठी एकसरी, नेदी तो दुसरे आड येऊ. कासया पडतू लटिक्याचे भरी, नवता काशिरी भार घेतो. तुका म्हणी काही घेतो गर्भवासू, काया होतो दासू कुटुंबाचा. मला हा उपाय अगोदरच समजला नव्हता, नाहीतर माझ्याकडून अशा प्रकारची चूक कदापि झाली नसती. दुसरे कसलेही विघ्न आड येऊ न देता मी त्याच्या पायाला मिठी घातली असती, नाहीतर मी या लटक्या संसाराच्या भरीला का पडलो असतो. उगीच नसता भार डोक्यावर का घेतला असता. तुकाराम महाराज म्हणतात, मला जर हा उपाय आधीच माहीत झाला असता तर मी अनेक प्रकारचे गर्भवास कशाला सोसले असते, आणि या कुटुंबाचा व्यर्थ दास तरी मी कशासाठी झालो असतो. आता बरी झाली माझे मज कळू आली, खोटाईचा संसारू मज पायी द्यावा थारू. उघडली डोळे भोग देता काळी कळे, तुका म्हणी जीवा होता तडा तोडी देवा. या देवाच्या प्रेमाचे उपाय माझे मला आता कळून आले आहेत. हे एक प्रकारचे बरे झाले. देवा, हा संसार फार खोटा असल्यामुळे मला तुमच्या पायांचा थारा द्या. प्रारब्ध कर्माप्रमाणे भोग भोगण्याची वेळ ज्या वेळेला येते तेव्हाच आपले डोळे उघडतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे सर्व जीवाची ताटातूट होत असताना समजून आले. बोलिलो ते धर्म अनुभव अंगी, काय पांडुरंगी उणे केले. सर्व सिद्धी पायी ओळगते दासी, इच्छा नाही ऐसी व्हावे काही. संत समागमे अलंकार वाणी, करू हे पेरणे शुद्ध विजा. तुका म्हणी राम कृष्ण नामे गोडू, आवडीचे कोडू माळवू. मी जे काही धर्मविषयक बोलत आहे ते माझ्या स्वतःच्या अनुभवाचे बोल आहेत. पांडुरंगाने मला काय कमी केले आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी शरण येऊन मला प्राप्त होण्यासारख्याच आहेत, पण मला त्यांची मुळी सुद्धा इच्छा नाही. संतांच्या सहवासामध्ये राहून आम्ही नाना प्रकारचे अलंकार आमच्या वाणीस घालू आणि यात शुद्ध बीजाची पेरणी सर्वत्र करीत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण हे नाम फारच गोड असल्यामुळे, त्याचीच गोडी असल्यामुळे आणि त्याचीच माळ कौतुकाने आणि आवडीने ववून गळ्यामध्ये घालू. करुणी उचित खेळे भोवत आले, चित्त येथे आले पायापासी. येथे नाही खोटा चालत परिहारू, जानशी अंतर पांडुरंगा. सुख दुःख तुझ देऊनी सकळू, नाही ऐसा काळ केला आम्ही. तुका म्हणी झाला देहाचा विसरू, नाही आता परो आप कोणी. अवतीभोवती असलेल्या नाना खेळामध्ये माझे चित्त गुंतून राहिले होते. ते उचित अशा मार्गाने वळवून मी तुमच्या पायापाशी आणले आहे. या ठिकाणी खोटे सांगून काही कृतीचे निरसन करण्याचा व्यवहार कधी चालत नाही. देवा, तू अंतकरणामधील सर्व काही जाणतोस. तुला सर्व प्रकारची सुखदुःखे समर्पण केली आहेत. यामुळे काळालाही आम्ही नाही असे करून सोडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला आमच्या देहाचा विसर पडलेला आहे, म्हणून आमचा आता आपपर भाव आता शिल्लक राहिला नाही. परिसावी अंगी सोने झाला विळा, वाकणी या कळा हीन नव्हे. अंतरी पालट घडला कारणू, मग समाधानू तेची गुडू. पिकली ही सिंधू पूर्वकर्माने, अव्हे ऋतू काय घडे मग. तुका म्हणी या नापंगती सुरणू, पृथकते गुणू केली पाके. लोखंडाच्या विळेला एकदा का परीस लागला की त्याचे सोनेच बनून जाते. मग तो जरी वाकडा असला तरी त्यामुळे त्याच्या किमतीत काही कमीपणा येत नाही. त्याचे कारण अंतरंगामध्ये पालट होणे हे आहे. अशी समाधान स्थिती प्राप्त झाल्यावर मग तीच उत्तम म्हणावी लागेल. एकदा चंदाळाचे फळ पिकले की त्याचे पूर्वीचे कडूपण नाहीसे होते. मग कुणी त्याचा कधी त्याग करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सुरण हे खाजरे असले तरी सुद्धा ते चांगले शिजल्यावर वेगळ्या गुणावर येते. मग ते पंक्तीला वाढण्यासाठी काहीच हरकत नसते. ज्याचे माता जो जो भारू, त्याची फारू तयासी. मागे पुढे अवघे रीती, कडो येते अनुभवी. परिसांगी अमुक सोनी, कोटीहीनो धातूची. आपुला तू करी धर्म, जाणे वर्म तुकाते. ज्याच्या माथ्यावर जो भार आहे तो त्याला फार आहे असे वाटते. मागे पुढे सर्व रिकामे आहे हे अनुभवाने समजून येते. परिसाच्या अंगी पुष्कळ सोने असते, पण हीन धातूला त्याचा स्पर्श होण्यानेच त्या सुवर्णाची प्रचिती येते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे जो तो आपापल्या धर्माप्रमाणे वागत असतो आणि हे वर्म मी स्वतः जाणीत आहे.
पाही तिकडी दिशा उसू अवघी आसू पायाती मनची साच होईल कै प्रेम देई भेटोनी सर्वापरी पांगुळसे न कळे कैसे ते तुम्हा तुका म्हणी कृपावंता तू तो दाता दिनाचा. देवा मी जिकडे पाहतो तिकडच्या सर्व दिशा अगदी ओस झालेल्या दिसतात. म्हणूनच माझी सर्व आशा आता तुझ्याच पायाजवळ आहे. माझ्या मनामधील इच्छा खरी केव्हा होईल. देवा मला भेटून तू प्रेम दे. देवा मी सर्वांपेक्षा पंगू आहे हे तुम्हाला कसे बरे समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे कृपावंता तू दिनांचा दाता आहेस. चालवणे कायू ऐसे अगे माझे मायू धाव धाव लवल आहे कंठी प्राण वाट पाहे पसरुनी करू तुझ चालिलो समोर देशील विसावा तुका म्हणे ऐशा हवा. हे माझी आई विठाबाई, तू मला अशा प्रकारे का फसवीत आहेस. तू त्वरेने ताबडतोब धावत ये ना. माझा प्राण अगदी कंठात आला असून मी तुझी वाट पाहत आहे. मी हात पसरून तुझ्या समोर चालत येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू मला विश्रांती देशील अशी इच्छा माझ्या मनात आहे. आवडीच्या ऐसे झाले मुखाले हरिनाम हाता घेऊ धनीवरी मागे उरी नुरे तू साठवून मना ऐसे पुढे रासे अमुक तुका म्हणे कारण झाले विठ्ठलची अक्षरी. मुखामधून देवाचे नाम प्रकट झाले की गोष्ट मोठ्या आवडीची झाली. आता मागे काही उरणार नाही इतके त्याचे सेवन मनाची तृप्ती होईपर्यंत करूया. मनाच्या पात्रामध्ये त्याचे साठवण करून ठेवूया. पुढे प्रभू कृपेचे राज फार मोठे आहेच. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल या 3 अक्षरांनीच माझे कार्य झाले आहे. त्यांची आचरणा माझे दंडवतो ज्यांचे धनवितो पांडुरंग येथे माझा जीव पावला विसावा मनवनी हावा भरलासे चरणीचे रजू लावीन कपाळा जी पदे रावळा सोयी जाते आणि कती भागी थे कुरवंडी करुणिया सांडी इंद्रायसे वैष्णवांचे घरी देवाची वसती विश्वासा चित्ती सत्य भावे तुका म्हणी सखे हरीचे ते दासू आता पुढे आसू नाही तुझी. ज्यांना स्वतःचे सर्व काही धन वित्त हा एकमेव पांडुरंगच राहिलेला असतो, पांडुरंगच वाटत असतो, त्यांच्या चरणावर माझे दंडवत आहेत. त्याच ठिकाणी माझ्या जीवास विश्रांती मिळते. त्याची इच्छा माझ्या मनामध्ये सतत भरून राहिलेली असते. ज्यांचे पाय श्रीहरीच्या मंदिराकडे वळतात त्यावरील धुळेचे कण मी माझ्या मस्तकाला लावीन. इंद्रादिकांना मिळण्यासारखी जी जी भाग्य आहेत ती सर्व मी त्यांच्यावरून ओवाळून टाकीन. वैष्णवांच्या घरी देवाची वस्ती असते याविषयी माझ्या मनामध्ये दृढ असा विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे श्रीहरीचे दास आहेत तेच माझे खरे सोबती आहेत. यानंतर दुसरी कुठलीही इच्छा माझ्या मनामध्ये नाही. उपजोनी या मरे परिहेचे वाटे बरे नाही आवडीशे पारू न म्हणावे झाले फारू अमृताची खाणी उघडली नवे धनी तुका म्हणे पचे विठ्ठल हे मुखासाचे. अनेक वेळा जन्माला येऊन मरण आले तरी चालेल, कारण या काळात श्रीहरीची भेट असल्यामुळे हेच बरे आहे असे वाटते. त्याच्या विषयीच्या प्रेमाला सीमा नसते आणि ते कितीही मिळाले तरी फार झाले असे म्हणता येत नाही. या भगवंताच्या नामाची कृपा हीच अमृताची खाण असून तिचे कितीही सेवन केले तरी मनाची काही तृप्ती होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे नाम पचते आणि वाणीलाही रुचत असते. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला काग हा दाविला जगदाकारू सांभाळी आपुली हाक देतो माया आम्हाशी का भया भीत केली रूप नाही त्याशी ठेविले नाम लटकाची श्रम वाढविला तुका म्हणे कागा झालाशी चतुरू होताशी निसुरू निर्विकारू. विठ्ठला तूच एकमेव सत्य आहेस असे असून सुद्धा तू उगीच हा जगदाभास का निर्माण केलास. हा जगदाभास तू का दाखवतोस. देवा तुम्ही आपल्या या मायेला नीट सांभाळून ठेवावे असे मी सांगतो आहे. आम्हाला हिच्यामुळेच उगाच भयभीत तुम्ही का बरे करीत आहात. ज्याला रूप नाही आकार नाही त्याला नाव देऊन उगाच खोटा भ्रम तुम्ही का वाढवला आहात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही अव्यक्तामध्ये चांगले निश्चिंत होता, मग असे व्यक्त होऊन जगदाकार रूप धारण करण्याचा चतुरपणा तुम्ही का बरे केलात.
आमच्या कपाळी तू जैसे बुद्धी धरावी ते शुद्धी योगा नाही. काय या राहिली विनोदा वाचून आपुल्या भिन्नू केली आम्हा. कोठी मूर्ती म्हणतो दावे पुण्य पापू काशाशी संकल्प वहाविसे. तुका म्हणी आता आवरावा चेहरा लटिकेच पिडा पांडुरंगा. तुमच्यापासून आम्ही दूर राहावे अशीच तुझी बुद्धी आमच्या प्रारब्धामुळे आहे. ते आमचे प्रारब्ध काही शुद्ध करून घेत नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःपेक्षा भिन्न का केले आहे. या विनोदा वाचून काही अडले होते का. आपले पाप पुण्य मूर्तिमंत स्वरूपामध्ये कुठे काय आहे ते दाखवा पाहू. मग आमच्या मनामधील बरे वाईट संकल्प तरी तू का करतोस. आमच्या मनामध्ये संकल्प तूच का निर्माण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता हे चेटू कावरून ठेवा आणि ही सर्व पीडा खोटीच आहे. नो बोलावी ऐशी जनासे उत्तरू करीतो विचार बहुवेळा. कोण पाप आडू टाकते उणू पालटितो गुणू अंतरीचा. संसार हाती सोडवणे गळा हे काव कळा येते पुढे. तुका म्हणी सेवी घडे अंतरायू याच करू कायू पांडुरंगा. लोकांशी कधीच बोलू नये कसलेही संभाषण करू नये असा विचार पुष्कळ वेळा माझ्या मनामध्ये येतो. पण कोणते पाप आडवे येऊन उभे राहते कळत नाही. त्यामुळे मनामधील निश्चय डळमळून जातो. संसाराच्या बंधनामधून मी माझा गळा सोडवून घेतला आहे तरी माझी अशी ही अवकळा पुढे का बरे होत राहते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या सेवेमध्ये हे असे अंतर पडते यासाठी मी आता काय करू. आता हे उचित माझे जना हाती पाहिजे फजिती केली काही. मग हे तुमचे न सोडे चरणू त्रासून या म्हणू येईल ठाया. वावगे वाणीचा न धरी काटाळा ऐशिका चांडाळा बुद्धी मजू. तुका म्हणी जरी माथा बैसे घागू तरी मग वावू नेणे पुढे. देवा लोकांच्याकडून चांगली माझी फजिती व्हावी हे उचित आहे. मग मी तुमचे चरण कधीच सोडणार नाही. सर्व बाजूनी मन त्रासून गेल्यानंतर ते तुमच्या ठिकाणी स्वस्थानाला परत येईल. व्यर्थ वाणीचा कधी कंटाळाच या मनामध्ये येत नाही. अशी बुद्धी माझ्यासारख्या चांडाळाची असते. तुकाराम महाराज म्हणतात आता जरी डोक्यावर कितीही दुःखाचे घाव बसले तरी माझे चित्त उगाच इतरत्र धाव घेणार नाही. माईवरी सत्ता वडीची बाळा संकोचोनी लाळा प्रतिपाळी. अपराध माझे न म्हणावे म्हणे तुम्ही संतजनी माय बापी. आरुष वचनो लेकुरांची आळी साहुनी कवळी मागुताली. तुका म्हणी अंगी काय नाही सत्ता परी निष्ठुरता उपजेना. प्रेमामुळेच बाळाची आपल्या आईवर सत्ता चालते. ती कधी संकोच करून आपल्या मुलाचे लाड पुरवते का त्याचे पालन करते का. तर ती बिनसंकोच करते. अहो माये बाप संतजन हो त्याचप्रमाणे तुम्ही माझे अपराध कधी मनावर घेऊ नका. आपल्या बोबड्या बोलानी लेकरू हट्ट करीत असते पण आई कौतुकाने त्याला वारंवार कवटाळून धरत असते. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या बालकाला शासन करण्याची सत्ता काही माऊलीच्या हातात नसते पण तिच्या मनात कधी निष्ठुरता निर्माण होत नाही. कैसा होतो कृपावंतू बहु संतो सांगते पुसणे नाही याती कुळू लागो वेळो निदावा. ऐशी काय जाणवो किती उतरती उतरली. दावी वैकुंठीच्या वाटा पाहता मोठा संपन्नू. अभिमान तू नाही अंगी भक्ता लागी न बैसे. तुका म्हणी आळस निद्रा नाही थारा त्या अंगी. आली द्यावी भलत्या काळी विठ्ठल बळे आगळा. हा विठ्ठल फारच कृपावंत आहे असे अनेक संत वारंवार सांगत असतात. पण तो कसा आहे हो. तो आपल्या भक्तांची जात पाहत नाही कुळ पाहत नाही आणि त्याच्या उद्धाराला वेळ सुद्धा लावत नाही. अशा प्रकारे या संसार समुद्रामध्ये उतरलेले कितीतरी लोक याच्या कृपेमुळे तरुण गेले आहेत. हा श्रीहरी त्यांना वैकुंठाची वाट दाखवतो. हा मोठाच संपन्न असून याच्या अंगी कसलाही मोठा अभिमान नाही. विटेवर उभा राहिलेला हा देव भक्तांच्यासाठी कधी खाली बसतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात या देवाच्या अंगी आळस आणि झोप यांचा कधी मागमूस नसतो. कुणीही कोणत्याही वेळेला जरी आले तरी त्याला हा देव प्रेम देतो. असा हा बलवंतामध्ये सर्वश्रेष्ठ असा बलवंत आहे. सदैव हे वारकरी जे पंढरी देखते पदोपदी विठ्ठल वाचा त्यासे कैचा संसार. दोष पळाले पळाले पहिलाले हरिदास.
प्रेम भाते भरली अंगी निर्लज्ज रंगी नाचते गोपीचंदनाचे उटी तुळशी कंठी मिरवती तुका म्हणे देवचित्ती मोक्ष हाती रोकडा दुर्बळा या शक्तीहीना त्याही जना पुरता. जे वारकरी पंढरपूरला जातील ते मोठे भाग्यवान ठरतील. त्यांच्या मुखामध्ये पावलोपावली श्री विठ्ठलाचे नाम असते. त्यांना कसलाही संसार बाधत नाही. संसार सागराच्या पैल तीरावर असे हे हरिदास आले असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष नाहीसे झाले. त्यांच्या अंगामध्ये प्रेमाचा खाऊ भरून राहिला आहे. ते प्रभू प्रेमामध्ये सर्व लाज लज्जा सोडून रंगून जातात. त्यांच्या अंगाला गोपीचंदनाची उठी लावलेली असून त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ शोभून दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये सतत देव असतो त्याच्या हातात नेहमीच मोक्ष प्रत्यक्ष प्रकटलेला असतो. जे कुणी दुर्बळ शक्तीहीन असतील त्यांना सुद्धा हा देव जवळ करतो. ऐशी ठावी वर्मे तरी सांडवलो भ्रमे सुखे नाचते कीर्तनी नाही आशंकित मनी. ऐशी आले हाता बळ तरी गेली चिंता सुख येथे झाले तरी नाही आणे कांची उरी. ऐसे केले देवी पुढे काहीची न व्हावे तुका म्हणे म्हणू आता झाले समाधानू. मला सर्व प्रकारची वर्मे सापडली म्हणून तर या संसाराच्या भ्रमामधून मी मुक्त झालो आहे. आता मी त्या श्रीहरीच्या कीर्तनाच्या वेळी मोठ्या सुखाने नाचतो. माझ्या मनामध्ये कसलीही शंका शिल्लक राहिली नाही. अशा प्रकारचे बळ माझ्या हातात आले असल्यामुळे मला कसलीच चिंता सुद्धा उरलेली नाही. येथे अत्युच्च प्रकारचे सुख मिळाले असल्यामुळे कसल्याच प्रकारची कमतरता शिल्लक नाही. या देवाने अशा प्रकारची सुखमय अवस्था करून दिली आहे. याशिवाय पुढे दुसरे काहीच होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनाचे आता पूर्णपणे समाधान झाले आहे. चित्ती बैसले चिंतनो नारायणो नारायणो न लगे गोड काही आता अनिक दुसरे सर्वथा हरपला द्वैत भाऊ तेने देह झाला वावू. तुकया बंधू म्हणे आम्ही झालो निष्कामो एकामी. सदैव आमच्या चित्तामध्ये नारायण नारायण या नामाचेच चिंतन स्थिरावले आहे. आता याच्याशिवाय दुसरे काही गोड लागत नाही. द्वैत भाव संपून गेला असल्यामुळे माझा ध्येय मला व्यर्थच वाटू लागला आहे. तुकया बंधू म्हणतात, आम्ही सर्व विषयांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे निसंग निष्काम झालो आहोत. व्यापिले सर्वत्र बाहेरी भीतरी अंतरू ऐसे गोविंदे गोविले बोले न वजावे बोलिले संचिताची होळी करुणी जीव घेतला बळी. तुकया बंधू म्हणे नाही आता संसारा उरी काही. या देवाने माझे मन अंतर्बाह्य स्वरूपामध्ये व्यापून टाकले आहे किंवा अंतर्बाह्य व्यापून राहणारा हा श्रीहरी माझ्या अंतःकरणामध्ये स्थिरावला आहे. या देवाने मला आपल्या स्वरूपाने गुंतवून घेतले आहे. ते सर्व बोलू म्हटले तरी बोलून दाखवता येणार नाही. माझे सर्व प्रकारचे संचित कर्म जाळून या देवाने माझ्या जीवभावाचा बळी घेतला आहे. तुकया बंधू म्हणतात, यामुळेच आता संसारामध्ये काही शिल्लक राहिलेले नाही, काही त्रुटी सुद्धा उरलेली नाही. तुम्हा मासी दरुशनू झाले दुर्लभ भाषणू मनवणी करीतू आता दंडवतो घ्या समजता. भविष्याचे माथा देह कोण जाणे होईल कायू म्हणे तुकयाचा बांधव आमचा तो झाला भाऊ. संत सज्जन हो, तुमचे आमचे दर्शन झाले, संभाषण झाले. हीच एक दुर्लभ गोष्ट आता आपल्याला प्राप्त झाली. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना भक्तिभावाने मनोभावे नमस्कार करीत आहे. तो नमस्कार तुम्ही स्वीकारावा. माझे शरीर मी भविष्य काळाच्या स्वाधीन केले असून त्याचे काय होणार कोण जाणे, काही माहित नाही. तुकया बंधू म्हणतात, आमचा भाव मात्र आता सुस्पष्ट आहे. अनंत जन्मी जरी केल्या तपराशी तरी हा न पवशी म्हणे देह. ऐसे जे निधान लागलेसे हाती त्याची केली माती भाग्यहीना. उत्तमाचे सार वेदाचे भांडारू ज्याच्याने पवित्र तीर्थे होते म्हणे तुकया बंधू अनेक उपमा नाही या तो जन्मा द्यावयासी. अनंत जन्म जरी तपांच्या राशी केल्या तरी देह हाच आत्मा मानणाऱ्यांना हा श्रीहरी कधीच पावत नाही. म्हणजे जोपर्यंत देहात्म भाव जात नाही तोपर्यंत भगवंत कधीच भेटत नाही. या भाग्यहीनांना या प्रभूच्या प्राप्तीचा साठा
चांगला हाती लागला असून तो न ओळखल्यामुळे त्यांनी त्याची माती करून टाकली. हा भगवंत म्हणजे सर्व उत्तमांचे सार असून सर्व वेदांचे हेच भांडार आहे. याच्यामुळेच सर्व तीर्थांना पवित्रपणा येतो. तुकया बंधू म्हणतात त्याला या जन्मात तरी दुसरी उपमा द्यावयास नाही. आम्हापाशी सरे एक शुद्ध भाऊ चतुराई जाणीव न लगे कळा. सर्व जाण माझा स्वामी पांडुरंग तया अंग संग गोपाळासी. तुका म्हणे कर्मे धर्मे नये आता तयावरी सत्ता भाविकांची. आम्हाला एक शुद्ध भावच पुरा पडतो. त्याच्याशिवाय इतर ज्ञानाच्या गोष्टी किंवा चातुर्याच्या गोष्टी आम्हाला लागत नाहीत. आमचा हा स्वामी पांडुरंग सर्व जाणणारा असल्यामुळे त्याचीच निकटची सोबत सर्व गोपाळांना असते किंवा तो इंद्रियांचा सांभाळ करणारा असल्यामुळे मला त्याचीच संगत सोबत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा नाना प्रकारचे कर्मे आणि धर्म प्रकार करून कधी हाती लागत नाही किंवा हा कर्म धर्म संयोगाने हाती लागला नसला तरी त्याच्यावर भाविकाची मात्र सत्ता चालते. प्रीती करी सत्ता बाळा भीती माता पिता काही चाली त्यासी बुडू. हाळी करिता कोल्हाळू पदरी घाली मिठी खेदी मागे पुढे लुटी. बोली मना आले तुका साहिला विठ्ठली. बालक मोठ्या प्रेमाने आपल्या आई बापावर सत्ता गाजवते आणि तेही त्याची भीती बाळगतात. ते बाळ हट्ट करते आणि आक्रोश करू लागले की मग त्याच्या पुढे आई बापांचे बळ काहीच चालत नाही. ते मूल आपल्या आई बापांच्या पदराला धरून त्यांना कष्टाने मागे पुढे लोटत राहते. तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या जसे मनामध्ये येते तसे बोलतो आणि आमचा हा विठ्ठल ते सर्व काही सहन करतो. आवडीचे भेटी निवे चित्त पावे विश्रांती. बरवियाचा छंद मना नारायणा विठू. तुळणी काही साम्यापुरी हे तो नुरे रुची. तुका म्हणे बरवे झाले पावले हे कळे त्या. आपल्या मनात ज्याची आवड आहे त्याची भेट होताच मन निवते, शांत होते, समाधान होते, त्याला विश्रांती मिळते. नारायणा जे जे चांगले आहे त्याचा छंद मनाला लागला तर त्याचा वीट कधीच येत नाही. अशी अवस्था झाल्यानंतर मग काय त्याला उपमा द्यायला शिल्लकच राहत नाही. त्याच्यासारखी गोडी दुसरीने कुठेच उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला समजले त्यालाच हे प्राप्त झाले. ही गोष्ट फार चांगली झाली. केली याचे दानू करा पुले जतनू. माझी बुद्धी स्थिर देवा नाही विषय यांचा हेवा. भावांतरायू हेती अंतरते पायू. तुका म्हणे जोडी आदि अंती राहू गोडी. देवा तुम्ही मला जे दान दिले आहे त्याचा सांभाळ तुमचा तुम्हीच करावा. माझी बुद्धी तुमच्या पायी स्थिर झाली असून इतर विषयांची तिच्यामध्ये हाव उरलेली नाही. माझ्या या भावात अंतर पडल्यास तुमच्या पायाशी अंतर पडेल, ते दुरावतील. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची गोडी पहिल्यापासून शेवटपर्यंत राहील अशाची प्राप्ती करून घ्यावी. माझी हाती आई करावे चिंतनू. तुम्ही कृपा दानो प्रेम द्यावे. मागती या भांडवलो आळवणू नामाची जतनो दातियासी. बाळक धावणी आळ निघेस्तनी घालावा जननी कृपे पान्ना. तुका म्हणे करी कास वाचे परी आहे सूत्र दोरी तुझे हाती. देवा तुझे चिंतन करावे एवढेच माझ्या हातामध्ये आहे आणि तुम्ही मात्र मला आपल्या कृपेचे धन प्रेमाने द्यावे. याचकाने अंतःकरणपूर्वक विनंती करावी हेच त्याचे भांडवल असते आणि दात्याने आपल्या नामाचे कीर्तीचे जतन करावे हे चांगले असते. बालक धावत येते, आईच्या मांडीवर बसते आणि मुख तिच्या स्तनाशी लावते आणि आई मोठ्या प्रेमाने आपल्या दुधाचा पन्ना त्याच्या मुखामध्ये घालत असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे कासवी आपल्या कृपादृष्टीने बालकाचे रक्षण करते त्याचप्रमाणे तुझ्या हातामध्येच सर्वांचे रक्षण करण्याचे सूत्र आहे. वाट दावी त्याचे गेले कायू नागवला जो वारिता जायू. ऐशी मागे ठकली किती सांगता खाती विषगोळा. विचारुनी पाहे त्यासू नवजे जीवे नवे नासू. तुका म्हणे जो रुसला जीवू तयाशी केशवा काही साली. चांगला मार्ग दाखवण्यामध्ये त्यांचे काय जाते, पण जो त्या मार्गाने जात नाही किंवा तो मार्ग सोडून दुसरीकडे जातो तो मात्र फसला जातो. यापूर्वी सुद्धा असे कित्येक लोक फसलेले आहेत. किती जरी सांगितले तरी ते ऐकत नाहीत. हट्टाने विषाचा गोळा ते खातातच. जे कोणी या वाईट मार्गाने जात नाहीत त्यांच्या जीवाचा नाश कधीच होत नाही. याविषयी तू नीट विचार करून पहा. तुकाराम महाराज म्हणतात
जो कोणी आपल्या जीवासच विटलेला आहे त्याच्या पुढे देवा कुणाचेच काही चालत नाही. अनुभवा वाचून सोंग संपादने नवे हे करणे सोहिताचे तैसा नको भुलू बाहिरल्या रंगी हित त्याची वेगी करून घेई. बहुरूपी रूपी नटला नारायणू सोंग संपादनू जैसा तैसा पाषाणाचे नाव ठेविले देऊ आणि गातारे भाव परी तो तैसा कनक झाड म्हणून वंदियेले माथा परी ते अर्था न मिळे माझी. तुका म्हणी त्याचा भाव तारी त्यासू अहम भावी नासू तोशी पावी. खरोखरचा अनुभवच अंगी पाहिजे. त्याच्याशिवाय नुसते बाह्यकारी सोंग संपादन करणे काही सोयीताचे नाही, ते काही खरे नाही. त्याप्रमाणेच तू वरवरच्या रंगाला भुलू नकोस. जे हिताचे आहे ते लवकर साध्य करून घे. हा बहुरूपी नारायण अनेक प्रकारची सोंगे घेऊन नटलेला आहे, पण नाना प्रकारची सोंगे संपादून सुद्धा हा जसा होता तसाच शिल्लक राहिला आहे. दगडाच्या मूर्तीला देव मानून जरी त्याची मनोभावे भक्ती केली तरी भाविक लोक तरुण जातात, पण तो दगड मात्र जसाच्या तसाच राहतो. आपट्याच्या झाडाला सुवर्णाचे झाड म्हणून किंमत दिली, त्याला वंदन केले तरी ते काही खऱ्या अर्थाने सुवर्णाचे ठरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा जसा भाव शुद्ध असेल तसा तो त्यास तारील, पण ज्याचा अहमभाव सुटला नाही तो नाशच पावेल. मज नष्टा माया मोह नाही लोभू अधिक हा शोभू आदराचा धिग ही शरीर अनउपकारू न मनी आभारू उपकाराचा. मज हुन नष्ट आहे ऐसा कोणू नावडे मिष्टानू बहुमुलू न दिसती मज आपलेशे गुणू संचित ते कोणू जाणे मागे. तुका म्हणे माझे देखून या काही पांडुरंगा पायी राखीली. मला कुणाची माया नाही की कुणाचा लोभ नाही, म्हणूनच कुणी माझ्याविषयी आदर दाखवला तर मला फार राग येतो, अशा प्रकारचा मी नष्ट आहे. दुसऱ्याने उपकार केले तर त्याचे आभारही मी मानत नाही, असे हे माझे शरीर अनुपकारी आहे, त्याचा धिक्कार असो. मला कुणी चांगले मिष्टान जरी घातले तरी मला ते आवडत नाही. या बाबतीमध्ये माझ्यासारखा नष्ट दुसरा कुणी असणार नाही. मला माझ्या जवळचे गुण कधी दिसत नाहीत आणि पूर्वसंचित काय आहे हे तरी कुणी जाणले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जवळचे कोणते पुण्य या पांडुरंगाने पाहिले आणि आपल्या पायाजवळ मला थारा दिला हे मला माहीत नाही. मते विन काय वर्णो तुझे ध्यानू जेथे पडले मौन वेदश्रुती करुणी गोजिरा फुले मती धरी येले चित्ती चरण कमळू सुखाचे ओतिले पाहो ते श्रीमुखो ते निहरे भुको तान माझी रसना गोडावली ओ व्यागाचा गीतू पावलेशे चित्तो समाधानू. तुका म्हणे माझी दृष्टी चरणावरी पाऊले गोजिरी कुंकुमाची. देवा, चांगली मती असल्याशिवाय बुद्धी असल्याशिवाय मी तुझ्या स्वरूपाचे वर्णन कसे करू? कारण तुझे वर्णन करताना वेद श्रुती सुद्धा मुख्या झाली आहेत. म्हणूनच मी माझ्या अल्प बुद्धीनेच तुझ्या गोजीरवाण्या रूपाचा विचार करून तुझे चरण कमल मी माझ्या चित्तामध्ये धारण केले आहेत. देवा, तुझे मुख हे जणू सुखाचेच ओतलेले दिसते, तेच श्रीमुख मी वारंवार पाहीन, त्यामुळे माझी तहानभूक निवारण होते. तुझ्या गुणांच्या ओव्या गाता गाताच माझी जीभ सुखावून गेली आहे, ती गोडावली आहे. माझ्या चित्ताला पूर्ण समाधान प्राप्त झालं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची पावले कुंकवासारखी लाल आणि मृदू असून ते शोभून दिसत आहेत. त्यांच्यावर माझी दृष्टी खेळून राहिली आहे. ओस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणी जीव लगनेने मज कोणी भय वाटे देखी स्वापदांचे भारू नव्हे मज धीर पांडुरंगा अंधकारा पुढे न चलवे वाटू लागतील खुंटू काटे अंगा एकला निसंगू फाकती मार्गू भीतो नवे लागू चालावया. तुका म्हणे वाट जाऊ ने सद्गुरू राहील हा दुरू पांडुरंगू. देवा, तुझ्याशिवाय मला ह्या सर्व दिशा अगदी भिंगुळवाण्या ओस पडलेल्या दिसत आहेत, त्यामुळे मला भारी उदासवाणे वाटत आहे. मला या ठिकाणी कुणी जिवलग आणि कुणी सखा आहे असे समजत नाही. अशा या अरण्यामध्ये भयानक श्वापदांचे थवे असून त्यांचे मला फार भय वाटत आहे. पांडुरंगा, यामुळे या ठिकाणी मला धीर धरवत नाही. पुढे मोठा अंधार पसरलेला असल्याने मला वाट चालवत नाही आणि चालेल तर माझ्या अंगाला काटे कुटे मात्र ओरबाडत आहेत. या अरण्यामध्ये वाटा तर अनेक फुटल्या आहेत आणि मी तर एकटाच आहे. म्हणून मार्ग चालण्याचा प्रयत्न करण्यात
मी फार भीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझा सद्गुरुनाथ पांडुरंग याने मला वाट दाखवली, पण नंतर मात्र तो दूर जाऊन उभा राहिला आहे. उदार कृपाळो सांगसे जना, तरी का त्या रावणा मारिली. नित्य नित्य पूजा करे श्री कमळी, तेने तुझे काय केले. काय बडीवार सांगसे वाया, ठावा पंढरी राया आहेशी आम्हा. एकलाची जरी देऊ परिहारू, आहे दुरी वरी सीमा. करनाय सावीर उदार झुंजारू, तो तुवा जर्जरो केला बाणी. पडिला भूमी परी नयेची करुणा, दात पाडी येले दोन्ही. श्रीयाळ बापुढे सात्विक वाणी, खादले कापुने त्याचे पुरू. ऐसा कठीण कोण होईल दुसरा, उघडी कांडो विले शिरू. शिवी चक्रवर्ती करिता यज्ञ यागू, त्याचे चिरिले अंगो ठाई ठाई. जाचवणी प्राण घेतला मागे, पुढे न पाहता काही. बळीचा न्याय सांग होता कायू, बुडविला तो पायो देऊनी माथा. कोंडिले दारू हा काय कहारू, सांगतो शिवी चित्रकथा. हरिश्चंद्राचे राज्य घेऊन या सर्व, विकविला जीव डोंबाखरी. पाडीला विघडो नळा दमयंतीसी, ऐशी तुझी बुद्धी हरी. आणि काही गुण सांगावे किती, केली आविपती मावशीच्या. वधीला मामा सखा पुरुषोत्तमा, म्हणे बंधू तुकयाचा. देवा, तू फार मोठा उदार आणि कृपाळू आहेस असे तू लोकांना सांगतोस, पण त्या रावणाला तू का मारलेस? त्याने तुझे काय केले होते? तो तर नित्य स्वतःची शिरकमळे वाहून तुझी पूजा करत होता. हे देवा, उगीच स्वतःचा बळीजाव कशाला सांगतोस? तू काय आहेस हे आम्हाला चांगले माहीत आहे. मी एकटाच असलो तरी मला या बुद्ध्याचे समर्थन चांगले करता येते. तुझ्या या अशा कृत्यांची मर्यादा दूरपर्यंत वाढवण्यासारखी आहे. कर्णासारखा उदार आणि झुंजार वीर तू आपल्या बाणाने जर्जर केलास, आणि शेवटी तो भूमीवर पडला असता तुला त्याची दया आली नाही, आणि तू त्याचे दोनही दात मागून घेतलेस, ते पाडायला लावलेस. श्रीयाळ राजा हा बापडा अगदी सात्विक होता, पण तू त्याचे पोर कापून खाल्लेस, त्याचे शिर तू उघडात काढून मागितलेस. तुझ्यासारखा एवढा मोठा निष्ठुर दुसरा कोण असेल? चक्रवर्ती राजा शिवी याने यज्ञ आरंभला, जेव्हा तुम्ही त्याचे अंग ठिकठिकाणी चिरले, मागे पुढे काहीच न पाहता त्याचा प्राण तुम्ही त्याला जाच करून घेतला. बळीराजाचा काय अन्याय होता, पण त्याच्या डोक्यावर पाय ठेवून तुम्ही त्याला पाताळात बुडवले, त्याचे दार कोंडून कहार केला. अशा चित्रकथा आणखी तुम्हाला किती सांगाव्यात? राजा हरिश्चंद्राचे सर्व राज्य तू घेतलेस, आणि त्याला त्याचा जीव डोंबाघरी विकावा लागला. नळ दमयंती या पतीपत्नीमध्ये तू बिघाड केलास. हे श्रीहरी, अशी तुझी बुद्धी आहे. तुकया बंधू म्हणतात, हे पुरुषोत्तमा, आणखी तुझे मी किती गुण वर्णून सांगावेत? तू आपल्या मावशीला विपत्तीमध्ये लोटलेस, सखा असलेल्या कंसमामाचा तू वध केलास. जे केली आळती अवघी गेली वाया, उरला पंढरी राया श्रम माझा. काय समाधान केले कोणे वेळे, कोणे माझे लळे पाळी गेली. आभासही नाही स्वप्ने दुश्चित्ता, प्रत्यक्ष बोलता कहीचा तू. आता पुढे लाज वाटे पांडुरंगा, भक्त ऐशे जगा माझी झाली. तुका म्हणी आता नाही भरवसा, मोकलेशी आईचा वाटतोशी. हे पंढरीनाथा, मी जो जो काही हट्ट केला तो सर्व वाया गेला असे मला वाटते. या बाबतीमध्ये माझे फक्त श्रम उरले आहेत. तू माझे कोणत्या वेळी कधी समाधान केलेस? कोणते माझे लाड पुरवले आहेस? तुझ्या भेटीचा माझ्या कष्टी चित्तात स्वप्नात सुद्धा आभास होत नाही, मग तू प्रत्यक्ष भेटून बोलणे चालणे कुठून येणार? देवा, तुझ्या भक्तांची ही अशी दशा झालीशे पाहून मला फारच आता लाज वाटू लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता तुझा काहीच भरवसा उरला नाही. तू मला सोडून देतोस असेच वाटते आहे. समसृढित असता वाचा, घोषण करीशी कानामाचा. कारी वैष्णव नवेसी, कवन्या दंभे नागवलासी. हरी हरी म्हणता लाजशी, गर्वे फुगोनी चालसी. कारुण्ये उताना, कुसे विनो बांडासुना. झालेशी महिमेचे वेडे, नाचो लाजशी दिंडी पुढे. अलंकारांच्या निबळी, वंचलासी तुळशी माळी. कैसास कुमार झालासी, मनशी नटके एकादशी. स्नान न करीशी आंघोळी,
विभूतीनं लावेशी कपाळी, वरी वरी न्याळशी त्वचा, उपयोग नाही मांसाचा. पद्मनाभी विश्वनाथू, तुका अजून रडतो. देवाने तुला चांगली सुरेख वाणी दिलेली असताना तू नामाचा घोष का करीत नाहीस? अंतकरणामध्ये तू काही वैष्णव नाहीस का? अशा कोणत्या दंभाने तू नागवला आहेस? देवाचे नाव घेताना तू लाजतोस आणि इतरत्र मात्र गर्वाने फुगून चालतोस. तारुण्याच्या मदाने गर्वाने सतत छाती पुढे करून चालतोस. यामुळे शब्दाशिवाय एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्राच बनला आहेस. स्वतःच्या महात्म्याने तू वेडावून गेला आहेस, पण वारकऱ्यांच्या दिंडीत मात्र नाचायला लाजतोस. अंगावर नाना प्रकारचे अलंकार घालतोस आणि तू फार बलवान झाला आहेस. त्या गर्वामुळे तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घालण्याला मात्र तू मुकलास. एकादशीचा उपवास सहन होत नाही असा तू सुकुमार बनला आहेस. शुचिरभूत होऊन तू कधी स्नान करीत नाहीस. कपाळाला भस्माची विभूती लावत नाहीस. तू वरवर मात्र आपली कातडी न्याहाळून पाहतोस. पण या चर्म मांसाचा काहीच उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे लोक पाहून पद्मनाभ विश्वनाथ मी असाच अजून रडत उभा राहिलो आहे. वाघाचा कालभूत दिसे वाघायचा, परी नाही दशा साचांगी. बाहेरील रंग निवडी कसोटी, संघर्षणे भेटी आपी आपू. शिकविले तैसे नाचावे माकडी, नचले त्यापुढे युक्ती काही. तुका म्हणी करी लटिक्याचा साता, फजित तो खोटा शीघ्र होयो. पेंढा भरून ठेवलेले वाघाचे रूप वाघासारखे दिसत असते, पण खरोखर तिथे वाघाचा जिवंतपणा नसतो. बाहेर मुलाम्याचा रंग जरी असला तरी त्या नाण्याचा खरेपणा कसोटीच्या दगडावरच उतरतो. त्याचप्रमाणे नेहमीच्या परिचयाने वारंवार भेट होताच आपोआप खरे स्वरूप समजून येते. माकडाला जसे शिकवावे तसे ते नाचते. त्याच्या पुढे दुसरी कुणाचीही युक्ती चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे जे खोट्याचाच संग्रह करतात त्यांची ताबडतोब फजिती होते. शिंदळीची सोरो चोराची दया, तोही जाणात या संसर्गी. फुकासाठी भोगी दुखाचा तो वाटा, उभारुनी काटा वाटेवरी. सर्प पोसून या दुधाचाही नासू, केले थिता विषू अमृताचे. तुका म्हणे याशी न करिता दंडणू, पुढिल्या खंडणू नव्हे दोषा. जे वाईट चालीच्या स्त्रीचे जे कोणी आप्त असतील आणि ज्यांना चोराची दया येते ते त्यांचेच संगतीत राहणारे असते असे समजावे. चांगल्या वाटेवर काटेकुटे पसरून राहणाऱ्या माणसाप्रमाणे हा फुकटच दुःखाचा वाटा भोगत असतो. सर्पाला दूध पाजले तर त्या दुधाचा नाशच होतो. अमृतासारख्या दुधाचे विनाकारण विष बनून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्टाला शासन केल्याशिवाय पुढील दोषांचा नाश होत नाही. तेने सुखे माझे निवाले हे अंगू, विठ्ठल हे जगो देखिले. कवतुके करुणा भाकी तसे लाडू, आवडी बोबडे बोलून या. मज नाही दशांतरी दुःखाची, भावना भेदाची समोर गेली. तुका म्हणी सुख झाले माझ्या जीवा, रंगले केशवा तुझ्या रंगी. हे सर्व जगत विठ्ठल रूप असल्याचे असे पाहिल्यामुळे त्या सुखाने माझे सर्व अंग आता शीतल होऊन गेले आहे. मी आता मोठ्या प्रेमाने बोबड्या बोलाने आणि मोठ्या करुण वाणीने त्या देवाची प्रार्थना करीत आहे. हेच मला मोठे कौतुक वाटते. माझ्या ठिकाणी असलेली देहभावाची भावना समूळपणे नाहीशी झालेली असल्यामुळे माझ्या अंतकरणामध्ये दुःखाची भावनाच उरलेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या प्रेम रंगाने मी रंगलेला आहे, त्यामुळे माझ्या जीवाला फार मोठे सुख झालेले आहे. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्याच्या गावा भेटावया. सीन भाग त्याशी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे. माय माऊलिया बंधू वर्गा जाना, भाकीन करुणा सकळी काशी. संत महंत सिद्ध महानुभाव मुनी, जीव भाव जाऊनी सांगेन त्या. माझी माहेरी सुखा कायवणे, न लगे येणे जाणे तुका म्हणे. हा विठ्ठलच माझा सज्जन असा सोयरा झाला असून माझ्या विश्रांतीचे स्थान आहे. मी त्याला भेटण्यासाठी त्याच्याच गावाला जाईन. मी त्याला मला झालेले सर्व कष्ट सांगेन, कारण तो आता माझा बाप झाला असून सर्व काही जाणणार आहे. त्याच्याच ठिकाणी माझी माऊली बंधू सर्व काही आहेत. त्या सर्वांच्या पुढे मी काकुळतीने करुणा भाकेन. संत महंत सिद्ध ऐक्याचा अनुभव घेणारे मुनी असे जे कोणी आहेत
त्यांना मी माझ्या जीवाचे हितगुज सांगेन. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या माझ्या माहेरच्या ठिकाणी सुखाला उणीव नसते, म्हणूनच येथे जन्म मृत्यूंचा प्रश्नच निर्माण होत नाही. घाईन तुझे रूप गाईन तुझे नाम, हा निक न करे कामो जिव्हामुखी. पाहिन तुझे पायो ठेवून तेथे डोयो, पृथक ते काय न करी मनी. तुझेची गुण वाजू ऐकेन कानी, हा निकांची वाणी पुरी आता. करीन सेवा करी चालेन मी पायी, हा निकन वजे ठाई तुझ विनू. तुका म्हणे जीव ठेविला तुझ्या पायी, हा निक तो काही देऊ कोणा. मी तुझ्या रूपाचे ध्यान करीन आणि तुझेच नाम गाईन, याशिवाय दुसरे कोणतेच काम माझी जीभ आणि माझे मुख करणार नाही. जेथे जेथे मी तुझे पाय पाहीन तेथे तेथे नम्र होऊन माझे डोके ठेवीन, याशिवाय वेगळा विचार माझ्या मनात येत नाही. मी माझ्या कानाने तुझेच गुणकीर्तन ऐकेन, इतरांची वाणी आता मला पुरे झाली. मी तुझ्याकडे पायी चालत येईन आणि हीच माझी सेवा होईल, किंवा पायी चालत येऊन मी माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी मी जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा सर्व जीव भाव तुझ्या पायावर समर्पण केला आहे, तर मग आता इतर कुणाला आणखी काय देऊ. देवाचे भजन कार्य न करीशी, अखंड हव्यासी पिडतोशी. देवाशी शरण कार्य न वजवे तैसा, बकमी ना जायचा मनुष्या लागे. देवाचा विश्वास कार्य नाही तैसा, पुत्र स्नेह जैसा गुंतलासी. कार्य नाही तैसी देवाची हे गोडी, नागवणी सोडी पत्नी जैसी. कार्य नाही तैसी देवाचे उपकारू, माया मिथ्या भारू पितृपूजना. कार्य भयवासी लोकांचा धाकू, विसरोनी एक नारायण. तुका म्हणे कार्य घातले वाया, अवघे आयुष्य जाया भक्ती विनू. अरे तू नेहमी अखंडपणे मनामध्ये या प्रपंचाचा हव्यास धरतोस आणि उगीच दुःखी कष्टी का होतोस. त्यापेक्षा तू देवाचे भजन का करत नाहीस. बगळा जसा माशासाठी खोटेच ध्यान धरून बसतो, त्याप्रमाणे तू मनुष्याच्या ठिकाणी लोभावतोस, पण तसाच तू देवाला शरण का जात नाहीस. आपल्या पुत्रावरील प्रेमामध्ये तू गुंतून राहतोस, त्याचप्रमाणे तुझा देवावर विश्वास का बसत नाही. तुला सर्वस्वी लुबाडणारी स्त्री तुझी पत्नी सतत गोड वाटते, पण ही गोडी देवाविषयी थोडी का बरे तुझ्या मनामध्ये येत नाही. तू खोट्या मायेच्या लोभामुळे लौकिकासाठी आईबापांची पूजा करतोस, पण देवाचे उपकार मात्र कार्य मानत नाहीस. तू एका नारायणाला विसरून इतर लोकांचे भय विनाकारण का बाळगतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तू तुझे आयुष्य भक्तीशिवाय उगीच वाया का घालवत आहेस. माझे चित्त तुझे पायी, राही ऐसे करी काही. धरुनिया वाही भवतारे दातारा, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी तुझे धन्य विठोबा. करी तिमिराचा नाशू, दीप होऊने प्रकाशू. थोडी आशा पाशू, करी वासू हृदयी. पाही गुंतलो नेनता, तुझा सो माझी चिंता. तुका ठेवी माथा, पायी आता राखावी. देवा, माझे चित्त निरंतर तुझ्या पायी राहील असे काहीतरी कर. आपल्या हातामध्ये आम्हाला धरून या संसार सागरातून तू पार कर. तू चतुर आणि सर्वश्रेष्ठ आहेस, सर्व गुणांची आणि सौंदर्याची तू खान आहेस. देवा, तू सर्वांचा मुकुटमणी असल्याने धन्य आहेस. तू अज्ञानाच्या अंधाराचा नाश कर. तू आमच्या आयुष्यामध्ये दिव्याचा प्रकाश होऊन ये. आमचे संसार पाश तू दूर कर आणि आमच्या हृदयामध्ये निवास कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी पहा या प्रपंचात न जाणताच अगदी गुंतून राहिलो आहे. आता माझी काळजी तुलाच असू दे. मी आता तुझ्याच पायावर मस्तक ठेवित आहे. तू माझे रक्षण कर. हा मुचे उचित हेचे उपकारू, हा फुलाचे भारू घालू तुझू. भूक लागली या भोजनाची आळी, अंघुरणे काळी शिताची. जेणे काळी उठी मनाची आवडी, तेची मागो घडी आवडेते. दुःख येऊ दे रामाची या घरा, चक्र करी फेरा भोवताला. तुका म्हणी नाही मुक्ती सवे चाडू, हेची आम्हा गोडू जन्म घेता. देवा, आम्ही आमचा सर्व प्रकारचा भार तुझ्यावर घातलेला आहे. भूक लागली की भोजन करण्याचा हट्ट घ्यावा आणि थंडी वाजू लागली की पांघुरणाची इच्छा धरावी, एवढेच आम्हाला माहित आहे.
ज्या वेळेला जी आवड मनामध्ये निर्माण होईल त्या घटकेला तीच आम्ही मोठ्या प्रेमाने तुझ्याजवळ मागू. आमच्या रक्षणासाठी आमच्या भोवती सुदर्शन चक्र फिरत असल्यामुळे आमच्या घरी दुःख कधीच येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मुक्तीची काहीच इच्छा नाही. देवा, तुझ्या सेवेसाठी वारंवार जन्म घेण्याचा आम्हाला गोड वाटते. मी दास तयाचा जया चाड नाही, सुख दुःख दोही विरहित जू. राहिलाशे उभा भिवरेच्या तिरी, कट दोही करे धरून या. नवल काहीतरी पाचारिता पावी, न स्मरती धावे भक्ती काजी. सर्व भार माझा त्याशी आहे चिंता, तोची माझा दाता सोहिताचा. तुका म्हणी त्यास गायन मी गीती, हा निकते चित्ती न धरी काही. ज्याला कसलीही इच्छा नाही अशा देवाचा मी दास आहे. असा माझा देव सर्व सुख दुःख विरहित आहे. हा देव भीमेच्या काठावर उभा राहिलेला असून त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. या देवाचे नवल आणि आश्चर्य असे आहे की त्याला बोलवल्याबरोबर तो धावत येतो. आपल्या भक्तीच्या कार्यासाठी त्वरित धावतो. माझ्या विषयीचा सर्व भार आणि सर्व चिंता त्यालाच असून तोच माझ्या हिताचा दाता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला माझ्या गीताने गाईन. या शिकोनी म्हणे निंदेची उत्तरे, नागवला खरे तोची ऐकू. हाड वाटे जाता लावी नीट सोयी, धर्म नित तेही ऐशी आहे. नाईकता सुखी करावे ताडणू, पाप नाही पुण्य असे फारू. जन्म व्याधी फार चुकतील दुःखी, खंडावा सुखी मान त्याचा. तुका म्हणे निंब दिली आवासुनू, अंतरी जाशीन कैसा जायू. मी जे काय म्हणतो आहे त्याला कुणी निंदेची उत्तरे आहेत असे म्हणेल, तो खराच एक फसला आहे असे जाणावे. जो कोण आडमार्गाला लागला आहे त्याची नीटपणे सोय लावावी, हीच एक खरी धर्मनीती आहे. अशी गोष्ट जर कुणी नीटपणे ऐकली नाही तर त्याला सुखाने मार द्यावा. असे करण्यात काहीच पाप नसून उलट फार पुण्यच आहे. अशामुळे अनेक प्रकारची जन्म दुःखे संपून जातील. म्हणूनच मोठ्या सुखाने त्याची मानखंडना करावी. तुकाराम महाराज म्हणतात, कडुलिंबाचे औषध दिल्याशिवाय त्याच्या अंतकरणातील त्रास किंवा रोगाचे दुःख दूर होऊ शकत नाही. निवडे जेवण शेवटीच्या घासी, होय त्याच्या ऐसे सकळही. न पाहिजे झाला बुद्धीचा पालटू, केली खटपटो जाय वाया. संपादिली होय धरिले ते सोंगू, विटंबना व्यंगू पडिलिया. तुका म्हणे वर्म नेन ताजो रांधी, पावविते बुद्धी अवकळा. शेवटचा गोड घास घेण्यानेच जेवण चांगले होते. याप्रमाणे सर्वच कार्याचे असते. आपली जी समत्व बुद्धी आहे तिच्यामध्ये पालट होता कामा नाही, बुद्धी बिघडता कामा नाही, बुद्धीत गोंधळ असता कामा नाही. नाहीतर केलेली सर्व खटपट वायाच जाते. जे सोंग धारण केले आहे त्याची संपादनी नीट बरोबर पाहायला हवी. त्यात जर काही उणीव दिसेल तर फजिती होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, स्वयंपाक करण्याचे मर्म न समजताच जो अन्न शिजवील त्याच्या बुद्धीची अवकळाच होऊन जाते. न लगे मरावी ऐसा ठावो दिला देवी, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. घरी दिला ठावू अवघा सकळ हे वावू. तुका म्हणी एके ठाई, कोठे माझे तुझे नाही. ज्या ठिकाणी मरावे लागत नाही असे स्थान या देवाने मला दिलेले आहे. माझ्यावर त्याचे हे फार मोठे उपकार आहेत. म्हणूनच मी त्याला माझ्या कंठामध्ये धारण केला आहे. या देवाने मला स्वतःच्या घरी आश्रय दिल्यामुळे इतर सर्वच व्यर्थ वाटू लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या एका ठिकाणी आता तुझे माझे असा द्वैत भाव उरलेला नाही. नाही लाग मागू न देखेसे केले जगू, आता बैसून या खावी. दिले आई ते या देवी, निवारिले भयू नाही दुसऱ्याची सोयू. तुका म्हणे काही बोला याचे काम नाही. ज्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही प्रवेश करता येत नाही, कुणालाच ज्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग नाही, अशा ठिकाणी मला ठेवून या श्रीहरीने हे जग दिसणार नाही असे केले आहे. आता याच ठिकाणी खुशाल बसून खावे. या देवाने हे सर्व मला ऐकेच दिले आहे. या भगवंताने माझी सर्व प्रकारची भीती दूर केली असल्यामुळे मला दुसऱ्याची आठवण करण्याचे कारणच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता या ठिकाणी इतर काही बोलायचे कामच उरले नाही. दिली हाक मने नव्हे ती जतन, वेटाळलेल्या गुणे धाव घेते.
काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा द्वेष फार माया तृष्णा इंद्रियांचे भार फिरतील चोरू खान घ्याव या घर फोडू पाही माझा येते काही न चले पराक्रम आहे त्याचे वर्म तुझे हाती तुका म्हणी आता करी तो पायू जेने तुझे पायू आतोडते माझ्या मनाने स्वहिताचे रक्षण होत नाही म्हणूनच देवा मी तुला हाक दिली आहे तुझा धावा करतो आहे माझे मन अनेक प्रकारच्या गुणा अवगुणांनी वेढलेले असल्यामुळे त्यांच्या बरोबरच त्यांच्याकडेच ते धाव घेते काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा द्वेष माया तृष्णा इत्यादी अनेक विकार माझ्या मनात फारच दाटून राहिले आहेत इंद्रिया विषयांचे हे चोर किंवा त्यांचा समुदाय घर फोडून आत घुसतात आणि जे काही असेल ते खाऊन टाकतात या ठिकाणी माझा पराक्रम चालत नाही यातून माझी मुक्तता करण्याचे सर्व सामर्थ्य देवा फक्त तुझ्याच हातात आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा ज्या योगे तुझ्या पायांची प्राप्ती होईल अशा प्रकारचे जे काही उपाय असतील ते उपाय मी करीत आहे तुझा दास मज म्हणती अंकितो अवघे सकळी को लहान थोरू हेची आता लागे करावे जतनू तुझे थोरपणो तुझ देवा होऊन निर्भर राहिलो निशिंतू पावन पतितो नाम तुझे करिता तुझ होय डोंगराचे राई न लगता काही पात्या पाते तू का म्हणी तुझ काय ते आशंका तारिता मशका मज दिना मी तुझा दास आणि सेवक आहे असे सर्व लहान थोर आबाल वृद्ध लोक मला म्हणत आहेत तुला आता स्वतःचा मोठेपणा सांभाळला पाहिजे तुझे नाव पतित पावन असल्यामुळे मी आता पूर्णपणे निष्काळजी राहिलो आहे देवा तुझा पराक्रम असा आहे की डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तू मोहरीचा सुद्धा पर्वत करून दाखवतोस तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्यासारख्या चिलटाला तारण्यात तुला काय अशक्य आहे रे काय मागावी कवनाशी ज्याशी मागतो मजपाशी जरी मागू पद इंद्राची तरी शाश्वत नाही त्याचे जरी मागू ध्रुपदू तरी त्याशी येथील छंदू स्वर्ग भोग मागो पूर्ण पुण्य सरल्या मागुती येणे आयुष्य मागू चिरंजीवू जीवा मरणो नाही स्वभावी तुका म्हणे एक मागे एकपणा नाही भंगू मी आता कुणाजवळ दुसरे काय मागावे कारण ज्याला मागावे तो देव तर माझ्या जवळच आहे इंद्रपद मागावे पण ते सुद्धा कायम टिकणारे नाही ध्रुवाचे अढळपद मागावे पण त्याला सुद्धा मृत्यूलोकाचा छंद आहे पूर्णपणे भोगता येतील असे स्वर्गामधील भोग मागावेत पण तेथून सुद्धा पुण्य संपल्यावर मागे या मृत्यूलोकामध्ये यावे लागते मग चिरंजीवपणाचे आयुष्य मागावे काय पण जीव तर स्वभावताच अमर आहे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून जेथे या माझ्या एकपणाच्या अनुभवाला भंग होणार नाही असेच एक मागणे मी मागत आहे आम्ही ज्याचे दासू त्याचा पंढरी वासू तू हा देवांचाही देवू काय कळी काळाचा भेवू वेद जया गाती श्रुती म्हणते नेती नेती तुका म्हणे निजू रूपडे हे तत्व बिजू आम्ही ज्याचे दास झालो आहोत त्याचा निवास पंढरपूर मध्ये आहे हा सर्व देवांचाही देव असल्यामुळे प्रत्यक्ष कळी काळाची सुद्धा भीती नाही या देवाची स्तुती वेद सुद्धा गातात आणि श्रुती नेती नेती म्हणून त्याचे वर्णन करतात तुकाराम महाराज म्हणतात त्या तत्व बीजाचे जे निरूपण आहे तेच या पांडुरंगाचे रूप आहे भक्त वत्सल दीनानाथ तिही लोकी ज्याची मातू तू हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी गर्भवास घरी अंबऋषीचा कैवारी सकळा देवाधिष्ठानू एका मंत्राशी कारणू तुका म्हणी ध्यानी ज्याशी ध्यातो शूळपाणी हा देव आपल्या भक्तांवर दया करणारा असून दिनांचा नाथ आहे त्रैलोक्यामध्ये त्याचीच कीर्ती गाजली आहे तो हा श्रीहरी भक्त श्रेष्ठ अशा पुंडलिकासाठी धावून आला आणि वाळवंटामध्ये उभा राहिला अंब ऋषीचा कैवार घेऊन या देवाने गर्भवासाची दुःखे सहन केली सर्व देवांना याचाच आधार आहे कारण याच्या एका मंत्रानेच सर्व प्रकारचे कार्य होते तुकाराम महाराज म्हणतात शूलपाणी भगवान शिवशंकर हे सुद्धा याचेच ध्यान करीत असतात फटकाळ देवारा फटकाळ अंगारा फटकाळ विचारा चालविले फटकाळ तू देव फटकाळ तो भक्तू करवितो घातो आणि का जीवा तुका म्हणी अवघे फटकाळ हे जनू
अनुभवी एकूण जाणतील. उगीच वाह्यात देवांचा देवारा माजवणे आणि वाह्यातपणे अंगारा देणे यामधून वाह्यात विचार मात्र चालू राहतो. हा देवही वाह्यात असतो आणि त्याचा भक्त सुद्धा वाह्यातच असतो. तो आणखी इतर जीवांचा घात करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे सर्व लोक या नादाने वाह्यात बनतात. ज्यांना भगवंताच्या अनुभवाची खून पटली आहे त्यालाच हे वर्म समजू शकेल. लावून या गोठी चुकू आदरिली दिठी, देऊन या मिठी फळे महिमा थुलिया, पुढे तोची करी आडू तिचा लोभ तिशी नाडू, लावूनी चरफडू हात गोवणे पळावी, आधी काकुलती मोह घालावा पुढती, तोंडी पडे माती फिरता मागे कैसा तू, तुका म्हणी देवा याशी रडवी याचा हेवा, भाविका हे सेवा सुखे तुम्हा नार्पिती. हा भगवान श्रीकृष्ण इतर गोपींना काहीतरी गप्पा गोष्टी करून गुंगवतो आणि त्यांची दृष्टी चुकवून पुन्हा एकीच मोठ्या आदराने मिठी देऊन हा श्रीहरी पळून जातो. या मोठ्या देवाने मिठी मारल्यामुळे तिच्या डोक्यावरील माठ फुटून गेला. तिने स्वतःविषयी किंवा स्वतःजवळील दूध दह्याचा लोभ धरला, त्यामुळेच तिची अडचण झाली. तोच तिच्या आड आला. हा श्रीहरी तिचे हात गुंतवून पळून जातो आणि तिला सरफडायला लावतो. सुरुवातीला काकुळतीला येऊन आपला सर्व मोह श्रीहरीस अर्पण करावा, नंतर माघार घेतली तर मग त्या भगवंताची प्राप्ती कशी काय होणार? त्याच्या तोंडात मातीच पडणार. तुकाराम महाराज म्हणतात, देवा यांच्यात असलेली लौकिकाची हवस यांना रडवीत असते. भावभक्तीने तुम्हाला सर्व प्रकारची सेवा सुखाने हे का बरे समर्पण करीत नाहीत? नेत्राची वासना तुझ पाहावे नारायणा, करी याचे समाधानू काय पाहतोशी अनुमानू, भेटावी पंढरीराया हेची इच्छी ताती बाह्या, म्हण तू जावे पंढरीशी हेची ध्यानो चरणाशी, चित्त म्हणे पायी तुझे राहिनो निश्चयी, म्हणे बंधू तुकयाचा देवा भाऊ पूर्वीसाचा. देवा तुझे रूप नीटपणे पाहावे हीच माझ्या डोळ्यांना इच्छा आहे. या विषयीचे तू समाधान कर. उगीच अनुमान काय पाहत बसला आहेस? हे पंढरी राया तुला भेटून आलिंगन द्यावे हीच माझ्या हाताना इच्छा आहे. पंढरपूरला जावे हेच माझ्या पायांना निरंतर ध्यान असते. तुझ्या पायाशी निश्चयाने राहीन असे हे चित्त सतत म्हणत असते. तुकयाचा बंधू म्हणत आहे की देवा माझी ही भावना खरोखर तुम्ही पूर्ण करा. मन उताविळू झाले न राहे निशळू, देरी भेटी पंढरी राया उभारोनी चारी वाह्या, सर्वांग तळमळी हात पायो रोमावळी, तुकया बंधू म्हणे कान्हा भूक लागली नयना. तेव्हा माझे मन निश्चल कधीच राहत नाही, ते फार उतावीळ झाले आहे. तू याला आपले चारी हात उभारून भेट दे. माझे सर्व अंग हातपाय आणि त्यावरील रोमावळी सुद्धा तुझ्या भेटीसाठी अगदी तळमळत आहे. तुकया बंधू म्हणतात, कान्हा तुझ्या भेटीची भूक माझ्या डोळ्यांना लागली आहे. मनशी दावीन अवस्था तैसे नको रे अनंता, होऊन या सहाकारू रूप दाखवी सुंदरू, मृगजळाची आपरी तैसे न करावे हरी, तुकया बंधू म्हणे हरी कामा नये बाह्यात्कारी. हे देवा वेद उत्खंठा कशी असते हे दाखवीन असे तू म्हणतोस, पण तसे तू करू नकोस रे बाबा. तू मला साह्यकारी हो आणि तुझे सगुण सुंदर रूप मला डोळ्यांना दाखव. मृगजळाचा मला उपयोग नाही, त्याच्याप्रमाणे तू सर्व व्यर्थ करू नकोस. तुकया बंधू म्हणतात, देवा उगीच बाह्यात्कारी देखवा कामाला येत नाही, खराखुरा अनुभव हवा. आकारवंत मूर्ती जेव्हा देखेन मी दृष्टी, मग मी राहीन निवांतू ठेवून या तेथे चित्तू, श्रुती वाखानिती तैसा येशील प्रचिती, म्हणे तुकयाचा सेवक उभा देखेन सन्मुख. देवा मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तुझी आकार रूपाला आलेली मूर्ती जेव्हा पाहीन तेव्हा मी माझे चित्त त्या ठिकाणी ठेवून निश्चिंतपणे राहीन. मग मला वेद श्रुतीनी नावाजलेली अशा प्रकारची प्रचिती येईल. श्री तुकाराम महाराजांचा सेवक दास म्हणतो की मग मी देवाला आपल्या समोर पाहीन. जेने तुझ झाले रूप आणि नावू, पतित हे दैव तुझे आम्ही, नाही तरी तुझ कोण हे पुसते,
निराकारी तेथे एकाएकी अंधारी दीपक अनिला शोभा मानिकाशी प्रभा कुंदनाची धन्वंतरी रोगी अनिला उजेडा सुखी खाय ताडा जाणावी ती अमृताशी मूल विषाची आगुनी पितळे तरी सोने उंच निंचू तुका म्हणी आम्ही असोनिया जाणू तुझ देवपणू आणि येणी. देवा, आमच्यासारख्या पतितामुळेच तू पतित पावन हे नाम धारण केलेस आणि आम्ही पतित तुझे दैवत आहोत. नाहीतर देवा, तू भवशून्य अगदी निराकार स्वरूप स्थितीने होतास तर त्या ठिकाणी तुला कुणी विचारले असते. अंधकाराने दीप प्रकाशाला शोभा आणली आहे आणि कोंदण्याच्या योगानेच मानिकाला तेज प्राप्त झाले आहे. वैद्याला रोग्यानेच प्रसिद्धी मिळते. जर सर्व निरोगी सुखी असते तर त्या वैद्याकडे जाण्याचे कारणच राहत नाही. अमृताची किंमत विषामुळेच वाढली आणि पितळ ही नीच धातू आहे म्हणून सोने श्रेष्ठ ठरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही असे पतित होतो म्हणूनच तुला देवपणाच्या मोठेपणाला आणले आहे हे तू समजून घे. सुख वाटेची ठाई बहुपायी संतांची म्हणून केला वासू नाही नासू ते ठाई न करवी हाली चाली निवारिली चिंताही तुका म्हणे निवेतनू रजकनू लागते. संतांच्या ठिकाणी मला फार मोठे सुख वाटत आहे. या सुखाला कधी नाश नाही म्हणूनच मी त्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. आता येथून हालचाल करता येत नाही त्यामुळे माझी चिंता नाहीशी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या चरण रजांचा स्पर्श झाला असता देहातील त्रिविध ताप नाहीसे होऊन मी शांत होतो. देऊ कपाटू की कोण काढू राखो वाटू काय होईल ते श्री आज्ञा धरू नियाधरी करू बळी ऐशी मातू किंवा राखावा एकांतू तुका म्हणी जागू किंवा कोणा नेदू वागू. तेव्हा दार बंद करून कुठपर्यंत तुझी वाट पाहत बसावी. आता जी तुम्ही आज्ञा कराल ती मी अगदी शिरसावंद्य मानीन. मला जसे वाटेल तसे मी करू किंवा एकांत धरून राहू. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी मी जागृत राहू किंवा दुसऱ्या कुणाची वाणी बंद करू ते मला सांग. माय बापा पुढे लेकराची आडी निक हे पाळी कोण नळी संभाळाजी माझी विषमे अनंता जवळी असता वेरका हानिकांची चाली सत्ता माहवरी तुमची ते थोरी काय मगू तुका म्हणी आलो दुरोनी जवळी आता टाळा टाळी करू नये. आपल्या आई वडिलांजवळच लेकराचे हट्ट चालतात. त्याच्या जवळच त्याने हवे ते मागावे. त्याच्याशिवाय त्याची इच्छा दुसरा कोण पूर्ण करेल. अनंता, माझ्या ठिकाणी जी कामक्रोधादी विषम दुःखी आहेत ते तुम्ही नाहीसे करा. तुम्ही माझ्या जवळ असून माझा अवेर का करता. जर आमच्यावर दुसऱ्याची सत्ता चालेल तर मग तुमचा थोरपणा तो काय शिल्लक राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जवळ लांबून आलो आहे. आता आपण टाळाटाळी करू नका. माझ्या मुखी मज बोलवितो हरी सकळांतरे नारायण न करावा द्वेष भूतांचा मत्सर हात व विचार जाणू आम्ही तुका म्हणे दोष नाही या विचारी हिताची उत्तरे शिकविता. जो नारायण सर्वांच्या हृदयामध्ये आहे तो मला माझ्या मुखाने बोलवित आहे. म्हणूनच कोणत्याही जीवाचा द्वेष किंवा मत्सर करू नये हा विचार आम्ही जाणत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, जर कोणाला हिताचा उपदेश केला तर त्या योगाने पातक लागत नाही. मांस खाता हाऊस करी जोडून वैरी ठेवेला कोण त्याची करील किवू जीवे जीव नेनते पुढीलांसाठी पाजवी सुरी आपुली चोरी अंगुळी तुका म्हणे कुटीती हाडी आपुल्या नाडी रडती. जो पशूंचा वध करून बळी देऊन आनंदाने जर मांस खात असेल तर त्याने ते वैरी जोडून ठेवले आहेत असे समजावे. आपल्या जीवाप्रमाणेच दुसऱ्याचा जीव जाणावा आणि असा जो कोणी आपल्याप्रमाणेच दुसऱ्याचा जीव जाणत नाही तर त्या दुष्टांची दया कुणाला येईल. दुसऱ्याचा वध करण्यास हा शस्त्राला धार लावतो आणि तो कापत असताना आपल्या करांगोळीला मात्र धक्का लागेल म्हणून तो लपवून धरतो. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्याचे हाडे कुठून पीठ करतात पण त्यांना पुढे अडचण निर्माण होऊन दुःख झाले की ते रडत बसतील हे ध्यानात ठेवा. तूज जाणे ताने नाही पांडुरंगा काजी मज सांगा उपेशिली
तूज ठावी होते मी पातकी थोरू आधीच का थारू दिधली पायी अंक तू पडिला हरीचा मी दासू भेद पंगतीसो करू नये तुका म्हणी आम्ही जिंतिले ते खरे आता उणे पुरे तुम्हा अंगी. देवा, लहान बालकाने तुला जाणावे असे नाही. असे असून माझी तू उपेक्षा का करतोस ते सांग. मी पातकी आहे असे जर तुला माहीत आहे तर तू आपल्या पायाजवळ आधी मला जागा का दिलीस, आश्रय का दिलास. मी तुझा सेवक आहे. असा जगामध्ये डांगोरा झाल्यामुळे संतांच्या ओळीला मी बसलो आणि आता त्या ठिकाणी पंक्तीला भेद करता कामा नाही. पंक्तीला भेद करणे योग्य नाही, कारण मी संतांच्या पंक्तीला बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही तुला बरोबर जिंकले आहे, म्हणूनच जो कमी जास्तपणा आमच्याकडे येईल तो तुझ्याकडचाच आहे. आम्हा घरी धनो शब्दांचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवनू शब्दे वाटू धनो जनलोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देऊ शब्दाची गौरव पूजा करू. आमच्या घरी शब्दरूपी रत्नांचीच संपत्ती आहे व शब्दरूपी शास्त्र आम्ही जतन करून ठेवू. आम्हाला जगण्यास एक उपाय शब्दच आहे आणि तेच धन आम्ही सर्व जनलोकांना सुद्धा वाटून देऊ. तुकाराम महाराज म्हणतात, पहा हा शब्दच देव आहे आणि त्याची शब्दांच्याच गौरवाने पूजा करू. ब्रह्मज्ञानदारी ते काकुलते अवेरिले संते विष्णुदासी रेघो पाहे माझी बळे त्याचे घरू दवडती दूर म्हणून या तुका म्हणे येते न चले सायासू पडिले उदासू त्याच्या गळा. संतांच्या दारामध्ये माझा स्वीकार करा म्हणून ब्रह्मज्ञान अगदी काकुळतीला येत असते, पण त्या विष्णुदासांनी त्याचा अवहेर केला आहे. ते संत त्या ब्रह्मज्ञानाला दूर दवडतात, म्हणूनच ते त्यांच्या घरामध्ये बळाने शिरते, बळाने शिरू इच्छिते. तुकाराम महाराज म्हणतात, जे ब्रह्मज्ञान मोठ्या सायासाने प्राप्त होत नाही ते जे कुणी उदास आहेत त्यांच्या गळ्यामध्ये पडते. कासया लागला याशी चौघाचारू मुळीचा व्यवहार निवडिला ग्वाही बहुतांची घालून यावरी महजर करी आहे माझ्या तुम्हा वेगळा लागी आपल्याच ठाई होते करून तेही माझे माझे भांडण शेवटी झाले एकवटू आता कटकट करू नये ठेविला ठेवा तू आला माझ्या हाता आता नाही सत्ता तुझ देवा तुका म्हणी वाया विन खटपटा राहिलो मी वाटा घेऊन या. देवा, या मुक्तीविषयीच्या व्यवहाराचा तुमच्या आमच्यामध्ये पूर्वीच निकाल झालेला आहे, त्याविषयी आता पंचायत करण्याचे कारण नाही. या संबंधाने झालेला करार माझ्या जवळच आहे, त्यावर पुष्कळ संतांची साक्ष आहे. ज्यावेळी मी माझेपणाच्या पसाऱ्यात गुंतलो होतो त्यावेळी मी या देह अहंतेने म्हणजे देहात्म बुद्धीने तुमच्यापासून वेगळा होतो. पूर्वी तुमच्या आमचे भांडण होऊन शेवटी तुमची आमची एकी झाली. आता कटकट अजिबात करू नका. आम्ही तुमच्याजवळ जो ठेवा दिलेला होता, ठेवा ठेवलेला होता, तो मला हस्तगत झाला आहे. देवा, तुमची त्याच्यावर आता सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला माझा वाटा प्राप्त झाला, त्याविषयी आता खटपट करणे व्यर्थ आहे. देह बुद्धी असे जयाची अंगी पूज्यता ते जगी सुखमानी थोर असे दगा झाला त्याशी हाती सोडून या गाठी चोरी नेली गाठीची जाऊनी नव्हे तो मोकळा बांधिला शे गळा दंभलुभी पुढी लावदी मा झाले शे खंडनू दिसे नागवन पडे गाठी तुका म्हणी ऐसे बोलतील संतू जाणून या घात कोण करी. ज्याच्या ठिकाणी देह अहंभाव आहे, देहात्म बुद्धी आहे, त्याला लोकांच्याकडून पूजा आणि मान मिळाल्यामुळे तो त्याचे सुख मानतो. या संसार बाजारामध्ये त्या योगाने त्याला थोर दगा झाला आहे असे समजावे, कारण त्याच्या पदरी जी काही पाप पुण्याची सामग्री होती ती त्या मान दंभरूपी चोरांनी हरण करून नेली आहे, लुटली आहे. अशा प्रकारे पदरी असलेले पुण्य त्याच्या गाठीचे जाऊन सुद्धा तो सुटला नाही, तर दंभ लोभाने त्याचा गळा बांधला आहे. त्या योगाने त्याच्याकडून पुढे होणारा सत्कर्माचा व्यवहार नाहीसा झाला आणि पदरी होते ते पुण्य गेल्यामुळे तो साफ बुडाला असे दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, असे वर्तमान संतांच्या मुखाने ऐकले. असे असताना जाणून बुजून आपला घात कोण करून घेईल. निंबाची या झाडा साखरेचे आळे आपले ती फळे न संडीचू
तैसे अधमाचे अमंगळ चित्तू वमनतेही तो करुणी सांडी परिसाचे अंगी लाविले खापरू पालट अंतरू नेघे त्याचे तुका म्हणी वेळू चंदना संगती काय ते नसते जवळकी. लिंबाच्या झाडाला जर साखरेचे आळे जरी केले तरी ते काही आपला कडूपणा सोडत नाही. जी फळे येतात त्याचा कडूपणा जात नाही. त्याप्रमाणेच दुर्जनाचे चित्त मळकट असते. त्याला किती जरी हितोपदेश केला तरी तो समजून न घेता ओकून टाकतो. परिसाच्या अंगाला जर लोखंड लावले तर त्याचे सोने होते, पण त्या परिसाला खापर लावले तर ते बिलकुल पालटत नाही, त्याचे सोने होऊ शकत नाही. परिसाच्या संगतीने सोने होण्यासाठी किमान लोखंड तरी असावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, बांबूचे वन जरी चंदनाच्या जवळ असले तरी त्याला काहीच उपयोग नाही, ते चंदन होऊ शकत नाही. दुबळे सदैवा म्हणे नाग वेल केव्हा आपणा सारखे त्या पाही स्वभावाशी करील काही. मूढ सभी आतू इच्छी पंडिताचा घातू गाढे देऊनेश्वरा उगे करीते बुरबुरा अनेकांचा हेवा न करी शरणो जाई देवा. तुका म्हणे किती करू दृष्टाची फजिती. जर भाग्यवंतासमोर करंटे आले तर ते भाग्यवंताचे वाटोळे केव्हा होईल असे म्हणत राहतात. ते भाग्यवानाला आपल्यासारखे करंटे होण्याविषयी प्रयत्न करतात, असा त्यांचा स्वभाव असतो. त्याला त्याने तरी काय करावे. सभेमध्ये बसलेल्या पंडिताचा केव्हा घात होईल अशी मूढ लोकांची इच्छा असते. एखाद्या शोराला पाहून नपुंसक आपल्या मनामध्ये उगीच कुरकुर करीत असतो. अरे तू दुसऱ्याचा हेवा करू नकोस, एका देवालाच शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या दुर्जनांची फजिती तरी किती करावी.